आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा ज्यांनी उमटवला आणि उभ्या आपल्या 60 वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये ज्या नेतृत्वाने अनेक संघर्ष केले, ज्या नेतृत्वाने अनेक सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका स्वीकारली, ते नेते आणि देशाचे नेते आदरणीय खासदार पवार साहेब, मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्याला विनंती करणार आहे की आपण सर्वांनी टाळ्या वाजवून पहिल्यांदा पवार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. या कार्यक्रमाला खास उपस्थित आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आणि ज्यांच्याबरोबर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता आम्ही 15 वर्ष बरोबर काम केलं, त्यांचे वडील राजाराम बापू पाटील साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय आपले नेते कैलासवासी भाऊ असतील, ही सारी माणसं एकेकाळी मंत्रिमंडळामध्ये एकत्रितपणानं काम करत होती आणि तोच अनुभव आणि तोच धागा आम्हाला सुद्धा आमच्या राजकीय जीवनामध्ये, जयंतरावजी, आपण सरकारमध्ये सुद्धा आपण 15 वर्ष एकत्र काम केलं आणि आज आपण ह्या पक्षाचे अध्यक्ष झाला आणि त्या पक्षामध्ये तुम्ही आम्हाला प्रवेश दिला, याबद्दल आपण सर्वजण टाळ्या वाजवून जयंतरावांचं सुद्धा मनापासून स्वागत करावं. खासदार सुप्रियाताई ते आमच्या भगिनी आहेत आणि ताई, आम्हाला अभिमान आहे की तुम्ही 4 वेळा खासदार झाला, 3 वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार, आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता. हसला तुम्ही सगळी मनापासून. त्या संसद रत्न आहेत, उत्कृष्ट काम करतात. आज ताई आपण आलात, तुम्ही आम्हाला या पक्षामध्ये येण्याकरता म्हणून आणि एकत्रित काम करण्याकरता म्हणून जो आमच्यावर विश्वास टाकला, याबद्दल ताईंचं सुद्धा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे. दुसरे आपणा सर्वांचे ज्येष्ठ नेते की ज्या मोहिते पाटील घराण्याचा आणि आपला आणि ह्या इंदापूर तालुक्याचा आणि माळशिरस तालुक्याचा साहेब, आपल्यालाही माहिती, सहकार मंत्री शंकरराव मोहिते पाटील साहेब असल्यापासून, भाऊ असल्यापासून, दादा असल्यापासून, धैर्यशील भैया, आपण, रणजित वगैरे सगळी मंडळी ही आपण सातत्यानं एका विचारानं राजकारण, समाजकारण आपण करतो. ते आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दादा, आपण आलात आणि धैर्यशील भैया मला म्हणाले, माझ्या निवडणुकीला दादा अर्धा सेकंड बोलले आणि तुमच्या प्रवेशाला दादा 1 मिनिट बोलले. हे भाग्य आहे आपलं. व्यासपीठावर खासदार आमचे कोल्हे साहेब असतील, खासदार धैर्यशील मोहिते साहेब असतील, अशोकरावजी आमचे जुने सहकारी आहेत साहेब, त्यांचा परवा दिवशी मला फोन आला, मला म्हणले, साहेब तुम्ही आला बरं झालं, मलाही आधार झाला. मी म्हणलं, अशोकराव मला बरं झालं, तुमचाही आधार मला झाला. आणि म्हणून या सगळ्या व्यासपीठावर बसलेले वेळेअभावी मला माफ करा, सगळेच उपस्थित, उत्तमरावजी जानकर असतील, आमचे नारायणाबा असतील, हे सगळी मंडळी आज या ठिकाणी, अंकुशरावजी आमचे काकडे